असं धरायचं दोन्ही गोष्टी। हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली व्लॉग। तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा। तर बाबांनी 2 दिवसाचेच पहिले आमचा चणा कापला होता, त्यातील थोडा थोडा करून हिरवा हरभरा आणला होता कामाच्या व्यापामध्ये, तो आम्हाला खायला मिळालाच नाही। मुलं पण इकडे तिकडे, आम्ही पण तुम्हाला तर माहीत आहे मी किती कामामध्ये होते। मी नवीन बिझनेस पण स्टार्ट केला होता आणि मला गिनीज म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डला पण इकडे तिकडे जायचं होतं आणि येता जाता इतकं काय कामाचा व्याप वाढून गेला की तो हरभरा खायला वेळ मिळालाच नाही। आणि आता आपला हरभऱ्याचा सीझन तर गेलाच आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, कारण आता मार्चच्या एंडिंगमध्ये आपला हरभरा कापला आहे आणि चणे पण निघले। तर बाबांना वाटलं होतं की हिरवा लास्टचा चणा आपल्या मुलांना नातवांना खावावं म्हणून त्याने आणला होता, पण दुर्लक्ष झाल्यामुळे तो काही खाण्यात आला नाही। शेवटी तो तिथंच राहून 2-3 दिवस झाले सुकून गेला होता। तर चला म्हटलं सुकलेल्या हरभऱ्याचा पण आपल्याला त्याचं पण काम आहेच, त्यांचा आपण हुरा करू शकतो। तर मी म्हटलं 2-3 दिवस झाले त्याला बघत जात होती आणि काय करावं, कधी त्याचा हुरा भाजावं आणि कधी खाऊ हेच मला माझ्या डोक्यात चालू होतं। तर आज मी आपले काम झाल्यानंतर म्हटलं आईंना चला आपण आपल्या गोडाऊनकडं जाऊ आणि आपला हुरा भाजून घेऊ। तर आई पण हो म्हणाले आणि आम्ही तो सगळा हरभऱ्याचं गाठोडं बांधला आणि आम्ही गोडाऊनकडे जाऊन तो हुरा भाजायला घेतला। तर बघू शकता इथं आम्ही कशा पद्धतीने हुरा भाजतो। याला खूप काळजीपूर्वक म्हणजे काळजीने भाजावं लागतं, कारण वाळून असतो सगळा हरभरा आणि त्याला व्यवस्थित भाजावं लागतं। असं भाजत भाजत पुढं जावं लागतं, नाहीतर तो एका जागी ठेवला तर पूर्ण जळून खाक होईल। आणि हुरा पण भाजण्याची एक टेक्निक आहे, आमच्या दादाला ती माहीत आहे। आमच्या कामाचा दादा म्हणजे शेतातले कामं करणारा दादा आहे तो। तर त्यांनीच तो हुरा भाजण्याचं काम घेतलं आहे, कारण इतकं एकदमच जळतो ना, काही समजतच नाही काय करावं काय नाही। तर त्यांना चांगली टेक्निक आहे, त्यांच्याच म्हणजे हातात देऊन आम्ही तो भाजण्याचा कार्यक्रम इथं केला आहे। मुलं पण त्यामध्ये आले होते। बघू शकता चिरागच्या पण डोळ्यामध्ये धूर गेला आहे, तो पण डोळे असे डोळ्याला झाकून आपलं काम करत होतं। आम्ही इथं आलो आणि त्यानंतर आम्ही सगळा हुरा भाजला आहे आणि सगळे दाणे खाली पडल्यानंतर एक एक करून सगळे उचलले, जमा केले सगळे एका याने जमा केले आणि मग त्याला चांगलं पाकडून वगैरे साफ करावं लागतं। तर इथं चिराग करत आहे सगळे जमा, मी पण केला। इतका टेस्टी लागत होता ना काय सांगू, शेतातल्या हिरवा म्हणजे भाजल्या चण्याची काहीतरी वेगळी टेस्ट असते, अगदी स्वर्गीय चव म्हणलं तरी चालेल, शब्दात सांगता येत नाही, इतकी सुंदर टेस्ट लागत होती, मला तर खूप आवडतं। तर आम्ही इथं पूर्ण पाळले, आपले भाजलेले चणे सगळे पाळले आणि आता इथं जमा करण्याचे आता काम करत आहे। तर मी म्हटलं चला थोडंसं ट्राय करून पाहते बरोबर भाजल्या गेल्या की नाही म्हणून। तर इथं तुम्हाला पण मी दाखवेलच कशा पद्धतीने भाजले जाते। चणा भाजायला गेलो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते आणि करता करता आम्हाला 11-11:30 वाजूनच गेले, कारण हे भाजणं आणि त्याला पाकडून वगैरे व्यवस्थित करून क्लिअर करायला पण वेळ लागतो, कारण याच्यामध्ये आता जमा केल्यानंतर भरपूर धूळ वगैरे आणि कचरा भरपूर असतो, त्याच्यानंतर सगळे त्याला सुपाने पाकडून व्यवस्थित काढायचे असते, त्याला पण वेळ लागते। हे सगळं करता करता आम्हाला 11:30 तर नक्कीच वाजले, पण खायची आवड एवढी क्रेविंग झाली होती की काय करू, आपल्याला जे काही करायचं ते करूच म्हटलं, थोडा त्रास सहन करू पण हुरा तर खायचा आहे तर खायचा आहे। म्हणून मुलांना वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही इकडे आलो आणि छान मस्तपैकी हुर्रा पार्टी केली। तर आज जाऊबाई नव्हते आमच्यासोबत, जाऊबाई असती तर खूप मजा आली असती, त्या कुठं बाहेर गेल्या होत्या, ते पण सांगेल ते कुठे गेल्या होत्या। तर बघू शकता अशा पद्धतीचा झाला आहे आपला चणा। हा चणा फुल ऑर्गॅनिक आहे, खायला पण खूप चवदार आणि टेस्टी लागतो आणि ही टेस्ट शहरी लोकांना मिळेल की नाही मिळेल माहीत नाही, पण आमच्या खेड्यातल्या लोकांनाही मिळतेच। बघू शकता मी खात पण आहे, किती टेस्टी लागत आहे ते पण सांगत आहे। आता एवढाच मी चणा एका साईडला जमा करून ठेवेल आणि जमा करून त्याला पाकडून घेईल, त्यानंतर जो आपला चांगले जे दाणे आहे ते मग खायला होईल। आपण याला भरपूर दिवस खाऊ शकतो, असं काही नाही आजच खाल्लं पाहिजे असं, त्याला व्यवस्थित पाकडून आपण ठेवलं तर भरपूर दिवस स्टोअर करू शकतो। तर इथं चिराग पण खात आहे, चिरागला पण म्हटलं थोडासा टेस्ट कर, गरमागरम खूप टेस्टी लागतो। तर जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे आणि ज्यांना कोणाला माझा ब्लॉग आवडला असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करत जा। जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करत चला, तुमच्या कमेंटची मी पर्सनली रिप्लाय देईल, तर कमेंट करत चला। मुलांना पण आनंद झाला, मला पण खूप आनंद झाला आहे। तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे ना। आता मी सगळं जमा करून घेईल आणि घरी जाऊन मी याला व्यवस्थित साफ करेल।
कोणाकोणाला हरभऱ्याचा हुरा खायला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की गरमागरम जेवढं खाणं होईल तेवढा खावा, बाकी मग मी पॅक करून घरी नेऊन पाकडून घे सूप. आणि इथं पण मी पाकडलं, पण खूप वेळ झाला होता, घरी पण जायचं होतं. आता 11:30 वाजले होते, मुलांना पण झोपवायचं होतं कारण घरी उद्या स्कूल होती, म्हणून म्हटलं चला घरी जाऊ आपण. खूप वेळ निघून झाला. पण आता इथं बघू शकता किती सुंदर चणे सर्वत्र पसरले आहे. शेतकरी होण्याचा हाच मोठा फायदा आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ऑर्गॅनिक मिळते आणि आपल्याला त्याला काही पैसे द्यावं लागत नाही. मेहनत तर भरपूर असते, पण मेहनतीच्या मागं फळ आहेच. तर इथं आता मी सगळे जमा करून घेईन आणि सुपाने छान पाकडून घेईन. तर हा होता आपला सिंपलचा आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सिंपल होता पण छान होता. तर चिराग पण मला इथं मदत करायला येत आहे, त्याला पण मदत करायला आवडते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.